नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. पियुष मिश्रा हे नाव तुम्ही ऐकलं असेल. एक जबरदस्त गीतकार आहे. गुलाल सिनेमातला त्याचा आरंभ आहे प्रचंड. हे अत्यंत गाजलेलं गाणं तुम्ही सुद्धा हे अनेक वेळा ऐकलं असेल. त्याचं एक विधान सुद्धा प्रचंड गाजलं होतं. तो असं म्हणाला होता की कम्युनिस्टों ने मेरी जिंदगी खराब कर दी. सध्या त्याचा एक प्रश्न गाजतोय. हा प्रश्न त्याने विचारलाय ज्येष्ठ अभिनेते, घनघोर मोदी विरोधक आणि मुघलांचे प्रशंसक नसीरुद्दीन शाह यांना. परंतु नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत तो अनेकांना लागू आहे. तो लागू होतो विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना. तो लागू होतो कॉक्रोच अभिजित दिपके आणि त्याच्या टोळीला. तो लागू होतो मराठीतल्या एका पडीक अभिनेत्रीला, जी पार्ट टाइम कवयित्री सुद्धा आहे. नसीरुद्दीन शाह याने नीट पेपर फुटी प्रकरणी हा प्रश्न विचारला होता बॉलिवूडच्या त्या तमाम कलाकारांना जे त्या प्रकरणाबाबत गप्प होते. ते असं म्हणाले होते की जिन कुत्तों के मुंह में हड्डी है उनकी आवाज बंद है. पण हा नसीरुद्दीन शाह स्वतः झारखंडमध्ये जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या प्रकरणी गप्प होता. त्याने एकही शब्द उच्चारला नाही, कारण या आंदोलनाचा कदाचित नरेंद्र मोदी यांच्याशी संबंध नव्हता. तर पियुष मिश्रा झारखंडमध्ये गेला आणि तिथे त्यांनी नसीरुद्दीन शाह यांना एक प्रश्न विचारला आणि तो प्रश्न त्यांच्याच प्रश्नावर आधारित होता. पियुष मिश्रा ने सवाल केला, इस वक्त वो कौन कुत्ते हैं जिनके मुंह में हड्डी है. पियुष मिश्रा हा कलंदर कलाकार आहे. स्वतःच्या गीतांचे तो शो करतो आणि हे शो तरुणांमध्ये जबरदस्त लोकप्रिय आहेत. झारखंडमध्ये जे आंदोलन करते विद्यार्थी आहेत त्यांची अवस्था बघून हा माणूस प्रचंड कळवळला, अस्वस्थ झाला. तो स्वतः वेळात वेळ काढून झारखंडमध्ये गेला. तिथल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी चर्चा केली. त्या विद्यार्थ्यांना त्यांनी दिलासा दिला आणि त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला त्याने पाठिंबा व्यक्त केला. आणि तिथेच त्याने नसीरुद्दीन शाह यांना हा प्रश्न केलेला आहे, इस वक्त वो कौन कुत्ते हैं जिनके मुंह में हड्डी है. आता पियुष मिश्रा यांनी प्रश्न तर नसीरुद्दीन शाहला केलेला आहे, परंतु या प्रश्नाने त्याने अनेक जणांची बिनपाण्याने हजामत केलेली आहे. पियुष मिश्राचा प्रश्न अनेकांना जबरदस्त झुमणार आहे. संसदेवर मोर्चा काढणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचं निमित्त करून राहुल गांधी यांनी संपूर्ण पावसाळी अधिवेशनामध्ये धिंगाणा घातला. राहुल गांधी यांचा पक्ष झारखंडमध्ये जे झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार आहे त्याच्यामध्ये सामील आहे. या सरकारच्या पोलिसांनी झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार केला, परंतु राहुल गांधी त्याच्याबद्दल चकार शब्द बोलायला तयार नाहीयेत. कॉक्रोच अभिजित दिपके मूग गिळून बसलेला आहे. नीट पेपर फुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो संताप निर्माण झाला होता, मोदी सरकारने त्या संतापाची दखल घेतली आणि आंदोलनकर्त्यांनी ज्या मागण्या सरकारकडे केल्या होत्या त्यातल्या बहुतेक सगळ्या मागण्या मोदी सरकारने मान्य केल्या. परंतु झारखंडमध्ये सुद्धा तसं एक प्रकरण घडलं. जेपीएससी परीक्षेमध्ये घोटाळा झाला. विद्यार्थ्यांमध्ये या घोटाळ्याबाबत प्रचंड संताप होता. विद्यार्थी रस्त्यावर उतरले, त्यांनी आंदोलन केलं. हेमंत सोरेन सरकारच्या समोर त्यांनी काही मागण्या ठेवल्या, परंतु सोरेन सरकारने या मागण्यांना अक्षरशः वाटाण्याच्या अक्षता लावल्या. परंतु राहुल गांधी गप्पा बसले, अभिजित दिपके गप्पा बसले. अमित शाह यांनी संसदेवर जो मोर्चा आला होता त्या मोर्चावर झालेल्या लाठीमार प्रकरणी संसदेमध्ये निवेदन करण्याचं मान्य केलं, परंतु राहुल गांधी यांनी तिथे सुद्धा पळ काढला. कारण यांनी फक्त विद्यार्थी प्रेमाचं नाटक केलं होतं. यांच्या मनामध्ये विद्यार्थ्यांबद्दल कोणतंही प्रेम नव्हतं. त्यांचा धंदा फक्त मोदी विरोधाचा होता. त्यांनी मोदी विरोधाचा कंड फक्त शमवून घेतला. हे दोघेही म्हणजे अभिजित दिपके आणि राहुल गांधी या प्रकरणामध्ये अक्षरशः उघडे पडलेले आहेत. संसदेच्या अधिवेशनामध्ये देशाची अनेक कामं मार्गी लागतात, अनेक महत्वाची विधेयकं मंजूर होतात. त्यामुळे कोट्यवधीचा खर्च करून केंद्र सरकार या अधिवेशनाचं आयोजन करत असतं. परंतु राहुल गांधी कोणता ना कोणता मुद्दा उपस्थित करतात, संसदेमध्ये गदारोळ करतात आणि व्यवस्था करतात की संसदेचं कामकाज चालणारच नाही आणि संपूर्ण अधिवेशन पाण्यामध्ये जाईल. गेली 12 वर्ष हे चित्र देशाची जनता पाहते. हा तिढा सोडवण्यासाठी संसदेच्या संयुक्त समितीमध्ये चर्चा झाली आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व पक्षाच्या प्रतिनिधींना असं सांगितलं की गृहमंत्री अमित शहा संसदेमध्ये निवेदन करतील. परंतु त्यांनी जेव्हा पत्रकारांच्या समोर ही घोषणा केली तेव्हा त्यांनी एक विधान केलं. रिजिजू असं म्हणाले की अमित शहा जेव्हा संसदेमध्ये निवेदन करतील तेव्हा विरोधी पक्षांनी पळ मात्र काढू नये. रिजिजू यांचं विधान किती सत्य होतं, त्यांचा विश्वास किती खरा होता, हे राहुल गांधी यांनी काही तासातच सिद्ध केलं. सायंकाळी राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं सांगितलं की गृहमंत्र्यांच्या निवेदनामध्ये आम्हाला काहीही रस नाहीये. म्हणजे ज्या मागणीसाठी राहुल गांधी यांनी सगळं संसदेचं अधिवेशन बुडवलं, ती मागणी जेव्हा सरकारने मान्य केली तेव्हा राहुल गांधी यांनी पलटी मारली. राहुल गांधी आणि विरोधी पक्षामध्ये जे नेते आहेत त्यांची मानसिकता लक्षात घ्या. जिथे जिथे त्यांची सरकार आहेत त्या सरकारमध्ये एखादा घोटाळा झाला किंवा कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झाला तर तिथे आम्ही बघणार नाही, त्या विषयावर आम्ही बोलणार नाही आणि त्या विषयाबद्दल आम्ही काही करणार सुद्धा नाही. परंतु जिथे भाजपची सरकार असतील तिथे मात्र आम्ही आंदोलन करणार आणि त्या प्रश्नांसाठी आम्ही संसदेला वेठीला धरणार. संसदेचं जे काम आहे ते पूर्णपणे बंद करणार, संपूर्ण देश ठप्प करून टाकणार.
ही राहुल गांधी आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांची मानसिकता आहे आणि केंद्र सरकारने या मानसिकतेवर आता बुलडोजर चालवण्याची गरज आहे. काँग्रेस पोषित जी इकोसिस्टीम आहे ती सुद्धा काँग्रेस इतकीच निलाजरी आहे. कॉक्रोच जनता पार्टीने नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन केलं. नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अभद्र भाषेचा प्रयोग केला. कॉक्रोच जनता पार्टीचे जे पदाधिकारी होते ते सुद्धा याच्यात मागे नव्हते. शिवीगाळ करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचं ते समर्थन करत होते. झारखंडमध्ये एक प्रकरण झालं. झारखंड सरकारमध्ये काँग्रेस सामील आहे. तरी सुद्धा अभिजित देबके दिल्लीमध्ये राहुल गांधी यांना जाऊन भेटले. त्यांच्याबरोबर त्यांनी चर्चा केली. म्हणजे ठपका ठेवणं, दोष देणं आणि आंदोलन करणं तर खूप दूरची गोष्ट. ही मंडळी एकमेकांना मिठ्या मारत होती. त्याचं कारण स्पष्ट आहे. दोघंही सुपारीबाज आहेत. दोघांनी भाजपची सुपारी घेतलेली आहे. एकाला सुपारी दिलेली आहे जॉर्ज सोरोस याने म्हणजे राहुल गांधी आणि दुसऱ्याला सुपारी दिलेली आहे जॉर्ज सोरोस पोषित अरविंद केजरीवाल यांनी अभिजित दिपके. बरं, झारखंडमध्ये जे आंदोलनकर्ते आहेत ते काय हेमंत सोरेन यांच्या सरकारकडे आकाशीचा चंद्र आणून द्या अशी काही मागणी करत नाहीये. त्यांनी ज्या मागण्या केल्या त्या अत्यंत साध्या सरळ मागण्या आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की परीक्षेमध्ये घोटाळा झालाय, तुम्ही फेरपरीक्षा घ्या, या परीक्षेची सीबीआयच्या माध्यमातून तुम्ही चौकशी करा आणि एकूणच परीक्षा पद्धतीमध्ये तुम्ही सुधारणा करा. ज्या मागण्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर जंतर मंतरवरच्या आंदोलनकर्त्यांनी केल्या तशाच प्रकारच्या मागण्या या झारखंडच्या आंदोलनकर्त्यांनी केलेल्या आहेत. परंतु या मागण्या मान्य होणार नाहीत आणि त्याची कारणं लक्षात घ्या. विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे सीबीआय चौकशीची. या प्रकरणामध्ये जर सीबीआय चौकशी झाली तर त्याचे धागेदोरे थेट सरकारपर्यंत जात आहेत. हे उघड होईल आणि हे सरकारला प्रचंड महाग पडणार आहे. त्यामुळे हेमंत सोरेन सरकार कधीही सीबीआय चौकशीची मागणी मान्य करणार नाहीये. झारखंडमध्ये हा जो जेपीएससी परीक्षा घोटाळा झालेला आहे त्या प्रकरणी तपास करणाऱ्या सीआयडीने म्हणजे राज्य पोलिसांनी एल खियांगटे या सनदी अधिकाऱ्याला अटक केलेली आहे. आता याची पार्श्वभूमी समजून घ्या. 2023 मध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी एल खियांगटे यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती केली. आता राज्याचा मुख्य सचिव म्हणजे सगळ्यात पॉवरफुल अधिकारी आणि त्याची नियुक्ती करण्याचा पूर्ण अधिकार हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो. तर मुख्यमंत्री सोरेन यांनी या एल खियांगटे यांची नियुक्ती केली होती. 2024 पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता. त्याच्यानंतर ते निवृत्त झाले. आता खास अधिकारी मर्जीतला अधिकारी जेव्हा निवृत्त होतो तेव्हा त्याला चरायला एक कुरण दिलं जातं. तर या एल खियांगटे यांची नियुक्ती करण्यात आली जेपीएससीच्या सर्वोच्च पदावर आणि त्याच्यानंतर जुलै 2026 पर्यंत हे एल खियांगटे त्याच पदावर होते. त्याच काळामध्ये हा घोटाळा झाला आणि या घोटाळ्यामुळेच या एल खियांगटे यांना राजीनामा द्यावा लागला. खियांगटे यांच्या सीआयडी चौकशीमध्ये अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक तपशील बाहेर आलेले आहे. झारखंड सरकारने काळ्या यादीत टाकलेली एक कंपनी आहे. कंपनीचं नाव TDPL. या कंपनीला या अत्यंत महत्वाच्या परीक्षेचं कंत्राट आउटसोर्स करण्यात आलं आणि हे कंत्राट आउटसोर्स केलं या एल खियांगटे यांनी आणि त्याच्याआधी कंपनीने त्यांना 2 कोटीची लाच दिली. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सीआयडीला ही माहिती दिलेली आहे. ही परीक्षा म्हणजे निव्वळ दिखावा होता. म्हणजे या परीक्षेनंतर सरकारी पदांमध्ये या परीक्षार्थ्यांना रुजू करण्यात येतं. परंतु रुजू करण्यापूर्वीच ही पदं विकण्यात आली होती आणि या पदांसाठी खूप मोठी रक्कम या परीक्षार्थ्यांकडून घेण्यात आली होती. म्हणजे परीक्षा हे केवळ ढोंग होतं, नाटक होतं, दिखावा होता. प्रत्यक्षात जी सरकारी पदं ज्या पदांसाठी परीक्षा होते ती पदं आधीच विकली गेली होती. एखाद्या राज्य सरकारच्या प्रशासनातला अधिकारी किती वजनदार असला, मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतला असला तरी तो मनमानी करू शकत नाही. म्हणजे त्याला वाटलं आणि त्यांनी सरकारी पदांचा लिलाव केला, विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले. त्यामुळे सरकारमध्ये सामील असलेले मातब्बर लोक याच्यामध्ये सामील आहेत. त्या लोकांचा या प्रकरणाला, या घोटाळ्याला पूर्णपणे आशीर्वाद आहे असं मानायला वाव आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी सोरेन सरकार कधीही मान्य करणार नाहीये. सीआयडीला ते दाबू शकतात कारण सीआयडी राज्य सरकारच्या अखत्यारीत असते. परंतु सीबीआयवर त्यांचा दबाव चालणार नाही आणि हे त्यांना माहिती आहे. हे सरकार कदाचित गडगडू शकतं या सीबीआय चौकशीमुळे, हेही सोरेन यांना माहिती आहे. जीपीएससीची फेरपरीक्षा घ्यावी ही विद्यार्थ्यांची जी मागणी आहे ती सुद्धा मान्य होणं कठीण आहे. कारण मलिदा ओरपलेला आहे, तो परत बाहेर काढायचा कसा? आणि या मलिदामध्ये सगळेच सामील आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते सामील आहेत, काँग्रेसचे नेते सामील आहेत आणि हा मलिदा थेट दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे. फेरपरीक्षा घ्यायची याचा अर्थ ज्या विद्यार्थ्यांकडून तुम्ही लाख रुपये घेतलेत ते पैसे त्यांना परत करायचे आणि हे शक्य नसल्यामुळे ही फेरपरीक्षा होणे नाही. सरकार ही मागणी मान्य करणार नाही. सरकार जर काहीच मान्य करणार नसेल तर विद्यार्थी स्वाभाविकपणे उठाव करणार. विद्यार्थ्यांनी तसा उठाव केला, मोर्चा नेला थेट विधान भवनावर आणि या मोर्चावर झारखंडच्या सरकारने अमानुष असा लाठीमार केला. या लाठीमाराबद्दल जेव्हा राहुल गांधी यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी अत्यंत साळसूद असं उत्तर दिलं, आम्ही कोणत्याही प्रकारच्या लाठीमाराचं समर्थन करत नाही. बरं, इथे त्यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन याचा राजीनामा मागितला नाही. त्याच्यानंतर सीबीआय चौकशीची मागणी सुद्धा केली नाही आणि फेरपरीक्षेची जी मागणी विद्यार्थी करतायत त्याचं समर्थन सुद्धा केलं नाही. फक्त त्यांनी सांगितलं की आम्हाला हे मान्य नाहीये, आम्ही कोणत्याही प्रकारच्या लाठीमाराचं समर्थन करू शकत नाही. म्हणजे पूर्णपणे साळसूदपणा. एका बाजूला
एक भूमिका घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला दुसरी भूमिका घ्यायची. स्वतःच सरकार जिथे आहे तिथे अळीमळी गुपचुळी करायची आणि दुसऱ्याचं जे सरकार आहे तिथे विखारी मागण्या करायच्या, आक्रमक पवित्रा घ्यायचा, संसदेचं काम बंद पाडायचं आणि देशाचं नुकसान करायचं. विचार करा, जे राहुल गांधी सातत्याने मागणी करत होते की गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये यावं आणि निवेदन करावं. गृहमंत्री अमित शहा निवेदन करणार हे जेव्हा किरेन रिजिजू यांनी जाहीर केलं तेव्हा राहुल गांधी यांची कढी पातळ झाली. अचानक ते म्हणाले की आम्हाला हे निवेदन वगैरे नकोय, आम्हाला या निवेदनामध्ये रस नाहीये. त्याचं कारण जेव्हा संसदेमध्ये अमित शहा निवेदन करतील तेव्हा ते कदाचित हा विषय उपस्थित करणार नाहीत, परंतु भाजपचे जे अन्य खासदार आहेत ते निश्चितपणे झारखंडमध्ये जो लाठीमार करण्यात आला विद्यार्थ्यांवर तो विषय निश्चितपणे उपस्थित करणार. राहुल गांधी यांना प्रश्न विचारणार आणि प्रश्न तेच बोचरे की मुख्यमंत्री राजीनामा देणार आहेत का, मुख्यमंत्री माफी मागणार आहेत का, झारखंडचे गृहमंत्री राजीनामा देणार आहेत का. आणि हे प्रश्न राहुल गांधी यांना सोसवले नसते, त्यामुळे त्यांनी आधीच पळ काढला. ते म्हणाले की आम्हाला अमित शहा यांच्या निवेदनामध्ये रस नाहीये. आणि याच्यापूर्वी अमित शहा जेव्हा संसदेमध्ये बोलायला उभे राहिलेले आहेत तेव्हा त्यांनी राहुल गांधी यांची साल्टी काढलेली आहे. राहुल गांधी यांना तो जुना इतिहास आठवला असेल आणि त्यामुळे ते पळ काढून मोकळे झाले. राहुल गांधी यांची अशी इच्छा आहे की त्यांच्या मूड स्विंग प्रमाणे देश चालला पाहिजे. त्यांची जेव्हा लहर असेल तेव्हा संसद चालेल आणि त्यांची जेव्हा लहर नसेल तेव्हा संसदेचं कामकाज बंद पडेल. काँग्रेस पक्षाकडे खासदार किती आहेत? 100 खासदार आणि बहुमतापेक्षा खूप कमी खासदार काँग्रेसकडे आहेत. परंतु 100 खासदारांच्या जोरावर हा देश कसा चालेल याचा निर्णय घेण्याचे अधिकार राहुल गांधी यांना हवे आहेत. राहुल गांधी यांच्या विद्यार्थी प्रेमाचा मुखवटा फाटलेलाच आहे आणि सोबत मुखवटा फाटलाय अभिजित दिपके याचा सुद्धा. मोठी मोठी डायलॉगबाजी करत होता जेव्हा धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, परंतु झारखंडमध्ये विद्यार्थी जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा हा अभिजित दिपके तिथे फिरकला सुद्धा नाही. टायफॉइडचं कारण सांगत होता आणि हा इतका खोटारडा आहे की टायफॉइडचं कारण सांगून त्याचे बाकी कार्यक्रम म्हणजे गॅलरीमध्ये त्याचा एक फोटो असा कॅमेराने टिपलेला आहे ज्याच्यामध्ये टायफॉइड असताना ह्याच्या हातामध्ये बिअरचा टीन आहे. आता तू बिअर पी किंवा शेण खा, तो काही लोकांचा प्रश्न नाहीये, परंतु एका आंदोलनामध्ये तू सहभागी होतोस कारण ते आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधात असतं आणि दुसरं आंदोलन जे झारखंड सरकारच्या विरोधात आहे जिथे काँग्रेस पक्ष आहे तिथे तू फिरकायला बघत नाहीस. अभिजित दिपके तुझा मुखवटा पूर्णपणे फाटलेला आहे. बरं, हा प्रचंड खोटारडा आहे. याने अनेक बाबतीत जे खोटं बोललेलं आहे ते आता उघड होत आहे. दिपके वारंवार खोटं बोललेलं आहे. दिपके असं म्हणाला की त्याला स्कॉलरशिप मिळाली आणि स्कॉलरशिपच्या आधारावर तो बोस्टनमध्ये गेला. आणि स्कॉलरशिपचा मुद्दा सुद्धा केव्हा आला? जेव्हा त्याला प्रश्न विचारण्यात आला की अमेरिकेत तू गेलास, तिथे राहिलास, तिथे शिकलास, हा खर्च कोणी केला? तुझ्या वडिलांचा पगार तर 65 ते 70,000, हा खर्च तुला परवडला कसा? तेव्हा त्याने थाप मारली की मला स्कॉलरशिप मिळालेली आहे. त्याला जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला स्कॉलरशिपचे पेपर दाखव, तेव्हा त्याने उत्तर दिलं की मोदी त्यांच्या डिग्रीचे पेपर जेव्हा दाखवतील तेव्हा मी माझे स्कॉलरशिपचे पेपर दाखवेन, मी माझ्या खर्चाचे पेपर दाखवेन. बरं, बोस्टन युनिव्हर्सिटीची जी माजी विद्यार्थ्यांची यादी आहे वेबसाईटवर, ती यादी जेव्हा तपासण्यात आली तेव्हा त्या यादीमध्ये अभिजित दिपके नावाचा कोणताही विद्यार्थी नाहीये, ही बाब स्पष्ट झाली. आता याचा खुलासा अभिजित दिपके कसा करणार आणि केव्हा करणार? सौरव दासच्या ग्रेटर कैलाश मधल्या आलिशान घराचं जे प्रकरण आहे त्याचे सुद्धा एक एक पदर आता उलगडत चाललेले आहेत. ज्या घरामध्ये हा राहतो त्या घराच्या मालकीणीने एक जाहिरात दिली, एक तक्रार केली आणि त्या तक्रारीमध्ये ती असं म्हणते की ही अग्रीमेंट 2023 मध्ये झालेली आणि अग्रीमेंटचे जे पेपर आहेत ते गहाळ झालेले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणाबद्दल ऊर बडवणारे आणि झारखंडमध्ये जे विद्यार्थी आंदोलन झालं त्याच्याकडे पाठ फिरवणारे हे जे लोक आहेत त्या प्रत्येकाच्या एक एक भानगडी आहेत आणि प्रत्येकाचा त्या भानगडी लपवण्याचा जबरदस्त प्रयत्न सुरू आहे. आणि याच मंडळींना गीतकार पियुष मिश्रा यांनी प्रश्न विचारलेला आहे की इस वक्त वो कौन कुत्ते हैं जिनके मुंह में हड्डी है. कवयित्रींच्या कविता सुद्धा जिथे सुपारीबाज निघतात तिथे या बाकीच्या भामट्यांबद्दल काय बोलावं? या व्हिडिओमध्ये तुर्तास तिथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. नमस्कार आणि धन्यवाद.